नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम आजीच्या पद्धतीचं पारंपरिक मालवणी कुळिथाचं पिठलं. कुळीथ हे देशी सुपरफूड असून चव आणि आरोग्य दोन्ही देतो. हे पिठलं भाकरीसोबत किंवा गरम गरम भाताबरोबर मस्तच लागते. चला तर मग सुरू करूया आजीच्या पारंपरिक पद्धतीचं कुळिथाचं पिठलं. सुरुवातीला भातासाठी कुकर लावून घेऊया आणि पुढची पिठल्यासाठी तयारी करायची. तर इथे मी 1 वाटी कुळिथाचे पीठ घेतले. पीठ मोठ्या भांड्यामध्ये घेऊन थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे, म्हणजे गुठळी होत नाही. एकदा का पीठ चांगले भिजले नंतर थोडेसे पाणी घालून अशा प्रकारे पातळ करून घ्यायचे. पीठ भिजविल्यानंतर फोडणीसाठी तयारी करायची. 5 ते 6 हिरव्या मिरच्या मोठ्या चिरून आणि त्याच्याबरोबर कांद्याच्या सुद्धा मोठ्या फोडी करून जारमध्ये घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्यासुद्धा जारमध्ये घालून घ्यायच्या. कांदा, हिरव्या मिरच्या आणि लसूण जारमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा. अशा प्रकारे बारीक करून झाल्यानंतर मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. कढईमध्ये चांगले 2 पळी तेल गरम करून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले, 1 चमचा राई, 1 चमचा जिरे. राई जिरे तडतडले की लगेच कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता कुरकुरीत झाल्याबरोबर लगेच चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण घालून घ्यायचे. कांदा छान असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता 1 टीस्पून हिंग घालून घ्यायची, 1 चमचा हळद घालून घ्यायची, नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 4-5 कोकम घालून घ्यायचे. ही खरी मालवणी पद्धतीची पारंपरिक पिठलं बनविण्याची पद्धत. 4-5 कोकम फोडणीमध्ये घातल्यावर जी भन्नाट चव लागते पिठल्याला, मी सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये आता लगेच बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून परतून घ्यायची. फोडणी चांगली परतून घेतल्यानंतर डायरेक्ट भिजविलेले पीठ न घालता त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. पाणी रूम टेम्परेचरचंच आहे, तेच पाणी घालून घ्यायचे. 3 ग्लास मी कढईमध्ये पाणी घालून घेतले. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घालून घेतल्यानंतर चांगले ढवळून घेतल्यावर फोडणीच्या पाण्याला अशी खळाखळा चांगली उकळी आली पाहिजे. अशा प्रकारेच चांगली 1-2 उकळी आली पाहिजे. काही ठिकाणी वरतून पीठ सोडून पिठलं बनवतात, पण तसे पिठलं बनवताना काळजी खूप घ्यावी लागते. गुठळी होता कामा नये. भिजविलेले पीठ सोडायच्या आधी गॅसची फ्लेम मंद करून नंतर वरतून भिजविलेले पीठ सोडून द्यायचे. ही फार सोपी पद्धत आहे. पिठल्याची गुठळी होत नाही. एकदा का पीठ सोडले सतत पळीने पिठलं ढवळून घ्यायचे आहे. एकदा का पिठलं घट्ट होत आले गुठळी होत नाही. पिठलं चांगले शिजविण्यासाठी मंद आचेवरती 5 ते 6 मिनिट झाकण ठेवून पिठलं चांगलं शिजवून घ्यायचे. नंतर 5 ते 6 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा पळीने ढवळून घ्यायचे. पिठलं घट्ट होत आले समजायचे कुळिथाचं पिठलं तयार झाले. गॅस बंद करायचा. वरतून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्यायची. हे बघा, आजीच्या पद्धतीचं कुळिथाचं पिठलं रेडी आहे. तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे पिठलं करून बघा आणि कसं झालं मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, मोठ्या ताटामध्ये मी गरम गरम भात आणि पिठलं, बाजूला पिठल्याची 1 भरून वाटी, कांदा तोंडी लावायला आणि शेंगदाण्याची चटणी. आणि अशा प्रकारचे जेवण संध्याकाळी खायलाच मजा येते. आणि थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे जेवण, खास करून कुळिथाचे पिठलं, पचायला हलके आणि खायला रुचकर आणि आरोग्यासाठी अतिउत्तम. अशी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पुन्हा भेटूया अशाच काही छान छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.